जय जगत मित्रांनो, 27 डिसेंबर ही भाऊसाहेबांची जयंती. एक 2-3 वर्षापूर्वी बहुधा 2023 तारखा आणि इतिहास या संदर्भात मी फारसा काही तंतोतंत असा नसतो आणि जे आहेत किंवा असतात त्यांचा मला हेवा सुद्धा वाटतो. असो, तर एक इंग्लिशमधून व्हिडिओ भाऊसाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी केला होता. अनेक हितचिंतक मित्र यांनी त्याच्यावर अशी सूचना मला अशी केली, अशी भावना व्यक्त केली की हा जर मराठीतून केला असता तर आपला संदेश अधिक लोकांच्यापर्यंत पोचला असता, सुबोध जो झाला असता. त्या अनुषंगाने हा एक प्रयत्न करतो आहे आणि 2 वर्ष उलटली, त्यामुळे काळाच्या ओघामध्ये तो थोडा अधिक सुसंगत आणि जास्त व्यापक करण्याचे मी प्रयत्न करणार आहे. भारत एकेकाळी स्वातंत्र्य भेटल्यानंतर अन्नधान्यांचं दुर्भिक्ष संबंध देशभर इतकं होतं की लोक विदर्भामध्ये पेवामध्ये ज्वारी साठवून ठेवायची आणि खळ्यामध्ये जर माती मिसळलेलं धान्य असेल तर ते नद्यांवर नेऊन धुवून आणायचे, त्याला मातेरं म्हणायची. इकडे तिकडे महाराष्ट्रावर त्याला दुसरा कुठला काही, कोकणामध्ये म्हणा, पश्चिम महाराष्ट्रात म्हणा, मराठवाड्यात काही शब्द आहे का मला नक्की माहीत नाही. विदर्भातला मला माहिती आहे, तो नदीवर न्यायचा आणि पाण्याने ती धान्य धुवून आणायचं आणि ते खायला जायचं. आणि देश भुकेच्या संकटाला सामोरा होता. अत्यंत उत्तुंग असं एक आव्हान ते भुकेचं देशाच्या समोर होतं आणि नेहरूजींनी, काँग्रेस पक्षाने आणि एकूण देशानेच भाऊसाहेबांच्या पुढे ते हंगर फ्री इंडिया, भूकमुक्त भारत हे आव्हान समोर ठेवलं त्यांच्या. आणि त्यावेळी ते भारताचे कृषी मंत्री होते. तर त्यांनी संबंध भुकेच्या संकटातून की आपण अमेरिकेकडून अत्यंत निकृष्ट पद्धतीचं धान्य, तो बुडकं गहू, ती लाल ज्वारी, ज्याला PL 480 ग्रेन्स असं म्हणायचे. PL म्हणजे पब्लिक लॉ, जो अमेरिकेच्या संसदेमध्ये पारित करून त्यांनी गरजू देशांना अनुग्रहित करण्यासाठी केला होता, किंवा यांना धान्य आपण द्यायचं. आणि भल्या भल्या लोकांना, माझ्याही कुटुंबामध्ये कबूल करायला मला काही त्याच्यामध्ये संकोच किंवा काही लाज बाळगण्याची कारण नाही की खाल्लं जायचं. ते धान्यच नव्हतं देशामध्ये. देशातली लोकसंख्या आणि धान्याचं उत्पादन ह्या संबंधातून भाऊसाहेबांनी देश काढला. त्या अनुषंगाने त्यांना फादर ऑफ फूड सेक्युरिटी, अन्न सुरक्षेचे पितामह ही पदवी बहाल केली जावी किंवा जनमानसांच्या मध्ये ती त्यांची प्रतिमा असावी. लोकांनी त्यांना त्या संबोधनाने अभिवादन करावं, अशी एक भावना मी त्या एरियामध्ये अभिव्यक्त केली होती. दुसरी अशी की अन्नधान्याच्या मध्ये धान्याचा दर्जा वाढवण्यासाठी, विशेषतः भात हा असा प्रकार होता की तो अगदी मध्यमवर्गीय आणि बऱ्यापैकी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाच्या मध्ये सुद्धा, तेव्हा कोणी आजारी असलं, पाहुणे आले म्हणजे भात ही एक अत्यंत लक्झुरियस किंवा अशी विशेष अशी डिश ती होती. दूध भात किंवा आधी कुठल्या पदार्थांच्या मध्ये वरण भात. मग त्याच्यावर काही श्रीमंत लोक तूप सुद्धा घेतात. ते का घेतात त्यांनाच माहिती. असो, तर भाऊसाहेब स्वतः जपानला गेले. त्यांनी भाताच्या किंवा तांदळाच्या अनेक सुपीक आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती स्वतःहून आणल्या आणि स्वतः लक्ष घालून देशामध्ये आज भाताची परिस्थिती अशी आहे की मध्यमवर्गीय घरांच्या समोर तुम्ही जाल तर भाज्या, अन्न, भात असा बाहेर टाकलेला दिसतो. कारण काय की सरप्लस फूड प्रोडक्शन झालेलं आहे आणि धान्यांच्या एकूण किमती कशा नियंत्रित ठेवता येतील आणि
दारिद्र्यता माध्यमातून कसं नियंत्रित करता येईल हा एकूण धोरणात्मक कार्यक्रम आहे. त्याच्या तपशिलात आपण जाणार नाही. आपण फक्त भाऊसाहेबांची जी भूमिका आहे, अत्यंत उत्तुंग अशी भूमिका, की त्यांना अन्न सुरक्षेचे पितामह ही पदवी आपण बहाल केली पाहिजे. त्याचबरोबर भारतरत्न सुद्धा भाऊसाहेबांना बहाल झालं पाहिजे. पण दुर्दैवाने वातावरण असं आहे की काही अगदी सतरंजा उचलणारे किंवा राजकारणाच्या भरोशावर त्यांची रोजीरोटी चालते अशी माणसं अनेक नव्या आपल्या अस्तित्वात असणाऱ्या मोठ्या नेत्यांची नावं घेऊन त्यांना द्या. मी ते नाव इथे घेणार नाही, ते काही छोटं नाव आहे असं मला म्हणायचं नाही आहे. पण भाऊसाहेबांच्या तुलनेमध्ये सध्या भारतरत्नासाठी मला नाही वाटत की देशभरामध्ये, कारण भुकेचा प्रश्न हा काही सोपा प्रश्न नव्हता. आता तो ज्या लोकांनी तो काळ पाहिला त्यांना त्याची तीव्रता जाणवू शकते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रातले नेते किंवा महाराष्ट्र पातळीचे नेते, एकदा बाळासाहेब ठाकरे अमरावतीला आले होते, बडनेराला त्यांची सभा झाली होती, तर त्यांनी त्या सभेमध्ये भाऊसाहेबांचं नावच नाही घेतलं. किंवा अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यक्रम ज्ञानेश्वर संकुलामध्ये पार पडला. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे राहुल पवार काकाश्रींचे नातू, म्हणजे मुलांच्या पिढीचे जोडे त्यांच्या पायात तर होतातच अजितदादांचे, तर नातवांचे जोडे सैल व्हावेत असा इथपर्यंत हा सगळा काय म्हणता येईल त्याला एक परंपरावाद किंवा त्याला वेगवेगळी नावं लोक देतात, कुटुंबवाद म्हणतात काही लोक. अनेक त्यांच्या छोट्या छोट्या वक्तव्यांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हा शब्द रूढ केला आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये डायनेस्टी म्हणतात, की आईच्या पोटातून राजा जन्माला येणे असो. तो आपला वाद नाही आहे. आपला वाद हा आहे की भाऊसाहेबांचं एकूण व्यक्तिमत्व आणि ते समजून घेण्यासाठी संबंध महाराष्ट्र राज्याची जबाबदारी. मी महाराष्ट्र राज्याला शरद पवार साहेब पंतप्रधान मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिलं होतं. त्याच्यामध्ये 2-4 मुद्दे होते. एसटीच्या बसेसमध्ये महिलांना आरक्षण हा मुद्दा होता. त्याच्यानंतर भाऊसाहेबांवरचं जे पुस्तक आहे मोहित्यांचं, वीर उत्तमराव मोहित्यांचं, ते महाराष्ट्र शासनाने पब्लिश करावं साहित्य संस्कृती मंडळाने आणि लोकांना उपलब्ध करून द्यावं. मला आनंद याचाही वाटतो की श्री शिवाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन साहेबांनी अलीकडे मी एका कार्यक्रमामध्ये बघितलं की 200-250 रुपयाला ते पुस्तक उपलब्ध नीटनेटका करून दिलेलं आहे. पण प्रश्न असा आहे की शासनाने महाराष्ट्र पातळीवर ही जबाबदारी का घेऊ नये. शिवाई सोसायटीचा प्रयत्न फार अमरावती विदर्भ एवढ्या परिसरामध्ये, त्याला एक भौगोलिक मर्यादा आहे, जिओग्राफिकल बाउंड्रीज आहेत त्याला. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने ते पुस्तक, मी असं नाही म्हणत आहे की नुसतं भाऊसाहेबांच्या वरच्या ग्रंथाला किंवा भाऊसाहेबांचं इतर साहित्य असेल त्याला प्रसिद्धी द्या. बाबासाहेबांवरची जी पुस्तकं आहेत, दी स्पीचेस अँड रायटिंग्स अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर आंबेडकर, पण त्याच्या कधी काळी साहित्य संस्कृती मंडळाने एक आवृत्ती काढली होती, केव्हा जी संपली. माझ्याकडे काही प्रती त्याच्या होत्या, आता तर त्या कुठे मिळतच नाहीत. आता दीक्षाभूमीवर मी 1-2दा गेलो आहे, तर तिथे तो काही लेखक लोकांनी बाबासाहेबांवर लिहिलेली पुस्तकं स्वतःचा उदीम म्हणून करण्यासाठी, त्याबद्दलही काही रागणे, तो त्यांच्या प्रेमाचा विषय आहे. तर बाबासाहेबांचं जे मुळातलं वाङ्मय आहे ते सगळं नव्याने स्वस्तात उपलब्ध करून देणे. महात्मा फुलेंच्या वरचा ग्रंथ समग्र महात्मा फुले, माझे एक प्राध्यापक मित्र आहेत दर्यापूरला, बाळू कळसकर म्हणून मराठी शिकवायचे ते, त्यांच्याकडे मी बघितला तर तो कधी काळी प्रसिद्ध झालेला. त्याच्यानंतर समग्र महात्मा फुल्यांच्यावर पुस्तकं आहे 100-125 रुपयामध्ये, पण एक असं एक काय म्हणता येईल त्याला, प्रमाणित स्टँडर्ड अशी व्हर्शन त्याची बाजारामध्ये उपलब्ध असली पाहिजे. एकाच पुस्तकामध्ये सलग सगळं उपलब्ध होईल आणि माफक किमतीला होईल, हा एक प्रयत्न असला पाहिजे. दुसरी गोष्ट की जो मुद्दा मी आधी घेतला होता तो थोडा सुटून गेला मागे, की रोहित पवार जी आले इथे, तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये गाडगे महाराजांचं नाव घेतलं, भाऊसाहेबांचं नाव नाही घेतलं.
तर ज्याला असं म्हणतात की त्यांना भाऊसाहेबांचं काम माहीत नाही याच्यातलं भाग नाही आहे, पण पॉलिटिकली त्यांच्यासाठी ते करेक्ट नसेल. हं? असू शकतं असं की अनुल्लेखाने टाळायचं. मी बारामतीकरांना, पवारसाहेबांना, त्यांच्या नातवांना किंवा अजितदादांना दोष देतोय असं नाही. प्रत्यक्षामध्ये विलासराव देशमुख साहेबांच्याही तोंडून मी कधी भाऊसाहेबांचं, मी त्यांची 5-7 भाषणं अमरावतीमध्ये ऐकली, इतरही भाषणं त्यांची नेटवर उपलब्ध असतील. भाऊसाहेबांचा काही फार उदारपणे ते उल्लेख करत होते. म्हणजे हा जो बॅकलॉग आहे भाऊसाहेबांच्या एकूण कार्याच्या महतीचा, हा काय नुसता पश्चिम महाराष्ट्राच्या पुरता मर्यादित नाही आहे, तो मराठवाड्यापुरताही आहे, कोकणाच्या पुरताही आहे. की एवढं मोठं अफाट व्यक्तिमत्व, आणि ते तुम्ही एक म्हणजे काहीतरी एक शिक्षण संस्था काढणारा माणूस, एवढ्या त्याला छोट्या, म्हणजे यू हॅव रिड्यूस द सच अ टॉवरिंग फिगर टू ए एज्युकेशन सेक्टर, एक छोट्या याच्यामध्ये एक संस्था काढली व, आणि त्याच्यामध्ये भाऊसाहेबांची कल्पकता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलं नाही त्यांनी. शाहू महाराज लहान होते असं मला म्हणायचं नाही आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे पाहण्याची जी एकूण दृष्टी, अनेक पुरोगामी नेते विशेषतः आंबेडकरी चळवळीचे, तर ते छत्रपतींच्याकडे येतच नव्हते, आणि त्या मुद्द्यातून मग शिवसेनेचा उदय झाला. शिवसेनेच्या उदयामागे त्यांनी शिवाजी वापरून घेतला, आणि त्यावेळी आंबेडकर विरुद्ध शिवाजी अशी एक लढाई लावून देण्यात आली होती, ती चुकीची होती. आज सगळ्यांचे डोळे उघडले, सगळ्यांना अनुभव त्याचा आला, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आज शिवाजी महाराजांची महती लोकांना कळली की तो काही छोटा फिगर नाही आहे. एका मोठ्या अशा प्रजा, म्हणजे गुलामीच्या चौकटीत या समाजाला वेढणाऱ्या सत्तेला, ती मुघलांची आणि मुसलमानांची सत्ता नव्हती, ती शोषक सत्ता होती. ते शबाब आणि शराबमध्ये गुंग आलेले मुस्लिम राज्यकर्ते होते, आणि त्यांना जनतेचं कल्याण काही दिसत नव्हतं. त्याच्यामधून त्यांनी रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी एवढा मोठा संघर्ष उभा केला. आणि शिवाजी महाराजांना जर पुढे कोणी आणलं असेल अलीकडच्या काळामध्ये, की शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुल्यांच्या प्रयत्नाने त्यांनी ती स्वच्छ केली, तिथले झाडेझुडपं, आणि शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. बाबासाहेब काही प्रेज्युडाइज्ड होते शिवाजी महाराजांच्या विषयी असं मुळीच नाही. बाबासाहेबांनी जे महाडच्या सत्याग्रहाचं आंदोलन केलं, त्याचा नारा होता जय भवानी जय शिवाजी. हा नारा शिवसेनेने हायजॅक केला, आणि त्याच्या भरोशावर एक इमोटिव्ह आव्हानं उभी करून 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 महाराष्ट्रामध्ये सत्ता निर्माण केली. आपल्याला त्या राजकीय तपशिलामध्ये जायचं नाही आहे. आपल्याला आपली भूमिका, भाऊसाहेबांचं एकूण व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य, हे आज शिवाजी सोसायटीला अगदी निमंत्रणं पाठवू, आरत्या पाठवू, त्यात त्यांची चूक आहे हर्षवर्धन साहेबांची किंवा बाकीच्या लोकांची काही, असं मी मुळीच म्हणणार नाही. पण दुर्दैवाने ते त्यांना कसं कळत नाही. पश्चिम महाराष्ट्रामधले संबंध अभ्यासक, मराठवाड्यातले अभ्यासक, कोकणातले अभ्यासक, मराठा अभ्यासक, त्यांना भाऊसाहेब म्हणजे काही एक कुठे त्याची म्हणजे दखल घ्यावी असा मोठा फिगर वाटतच नाही. ही या 27 डिसेंबरच्या निमित्ताने ही भावना मला व्यक्त करायची आहे. माझे स्वतःचे 4 लेख मी भाऊसाहेबांच्यावर आहेत, आणि 30 वर्षापूर्वी मी भाऊसाहेबांचं गाव, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं गाव, पापळ पासून तर दीक्षाभूमीपर्यंत पदयात्रा काढली होती, आणि त्या पदयात्रेच्या समारोपाला ज्येष्ठ साहित्यिक, ज्यांचा मी अनेक अर्थाने ऋणी आहे, याबा वडसकर साहेब यादवराव, त्यांचे मराठी साहित्यामध्ये मोठं नाव होतं, योगदान होतं, तर ते उपस्थित होते. तर ती माझी पदयात्रा संपन्न झाली, आणि त्या पदयात्रेसाठी मदत मागण्यासाठी अनेक लोकांच्याकडे गेलो, आणि अनेक चांगले अनुभव मला त्याच्यातून आलेत. की मी गवई साहेबांच्याकडे गेलो होतो, म्हटलं मदत द्यायला, जेवणा खाण्याची व्यवस्था. ते म्हणाले, अरे म्हणजे एकदम फार बोलत होते असं नाही, फार मितभाषी होते. त्यांनी एक सांगितलं, भारत देशामध्ये सामाजिक कार्यकर्त्याला जेव घालण्याची गरजच नाही, म्हणजे लोकच जेव घालतात. हे त्यांना म्हणजे त्यांनी जशी नाडी पकडलेली होती समाजाची, किंवा त्यांचा सखोल असा अभ्यास होता. तर आज या येत्या 27 डिसेंबरच्या निमित्ताने भाऊसाहेबांना अभिवादन आपण सगळ्यांना करणार आहोत. त्यासाठी त्यांना भारतरत्नही बहाल झालं पाहिजे, आणि फादर ऑफ फूड सिक्युरिटी म्हणून अगदी अलीकडे अनिल देशमुख साहेब शशी थरूर साहेबांना भेटून आले,
मी तसं म्हणतो की मी आता अनिल दादांना एक पत्र लिहिणार आहे की शशी थरूर साहेबांना सांगा की एखादा लेख भाऊसाहेबांवर लिहा. एक नॅशनल फिगर आहे तो मोठा, संबंध देशाच्याच भुकेचा, बाकरानांगल त्यांनी उभं केलं. मला एका अभ्यासकाने असं सांगितलं की मग तो फोटो आहे म्हणे नांगल धरणाच्या समर्पणाचा किंवा देशाला अर्पण करण्याचा, त्याच्यामध्ये भाऊसाहेब काय नाही. कदाचित माझा फारसा असा तारखांचा आणि सखोल अभ्यास नाही. त्यावेळी भाऊसाहेबांनी राजीनामा सुद्धा दिला होता, त्याच्यामुळे नसावा. परंतु भाऊसाहेबांची भाकरानागल मधली भूमिका, प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, हाय यील्डिंग व्हरायटीज आणणे, शेतकऱ्यांच्या फेअर्स ऑर्गनाईज करून शेतकऱ्यांच्या मध्ये एक मोठी जागृती निर्माण करणे, आणि भारत कृषक समाज एवढी मोठी संस्था ती देशासाठी त्यांनी उभी केली. पण दुर्दैवाने असं झालं की माणूस किती मोठा आहे त्याला महत्व नाही, त्याला फॉलो करणारे किंवा त्याला पुढे घेऊन जाणारी माणसं. गांधी का मोठे झाले तर गांधीला फार मोठी मोठी माणसं लाभली. अगदी त्यांचं चरित्रकार लुई फिशर पासून तर एकास एक 450-400 पुस्तकं गांधी यांच्यावर आहे. आंबेडकरांना तेवढी लाभली, मोठेच होते आंबेडकर. तर तो त्याचा एक भाग असा असो की त्याचे फॉलोअर्स किती मोठे आहेत. तर आता भाऊसाहेबांची एक फॉलोअरशिप महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, आणि त्यांचं काम हे नव्या यांनी आपल्याला कसं पुढे नेता येईल, याच्यासाठी काय कल्पक योजना करता येतील, कसं व्यापक करता येईल, ह्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अलीकडे कुठेतरी मी साहित्य संमेलन भाऊसाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने घडून आल्याचं वाचलं, कुठेतरी पत्रिका बघितली, पण ते काही तेवढं सर्वसमावेशक, व्यापक, समृद्ध असं वाटलं नाही मला. त्यासाठी आपल्याला व्यापक प्रयत्न करावे लागतील, आणि हे प्रयत्न करताना प्रत्येकाने आपल्या परीने करायची आहे, संस्थांची मदत घेऊन करायची आहे. आणि भाऊसाहेबांना आता अभिवादन करून हे माझं थोडं अधिक लांबलेलं विवेचन मी आटोपत घेतो. धन्यवाद आपल्या सगळ्यांना. जय जगन. थँक्यू व्हेरी मच.